नमस्कार. परमार्थात असं म्हटलं जातं की मी पण गेल्याशिवाय परमार्थात प्रगती नाही. हे मी पण म्हणजेच अहंकार. हा अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देवत्व प्राप्त होत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. काही जण म्हणतात प्रत्यक्षात मी काहीच करत नाही, मी तर पटावरचं प्यादं आहे, करता करविता सर्वस्वी तोच आहे. त्याच्या मर्जीनेच सगळं काही होतं, अर्थात सर्वत्र त्याचीच सत्ता आहे. त्यासाठी सुद्धा आधार दिला जातो तो संत वचनांचा. झाडाचेही पानं हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. सर्व काही तोच करतो, त्याच्या सत्तेनेच सर्व काही चालतं. मी काहीच करू शकत नाही. पण मग असं असेल तर आपल्या आयुष्याला अर्थ काय? मग हा मी म्हणजे नक्की काय? सर्वत्र त्याची सत्ता आहे, त्याच्या मर्जीने सगळं चालतं म्हणजे तरी नक्की काय? हे आपण जाणून घेऊया थोर तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याकडून. सद्गुरू, मी म्हणजे नक्की काय आणि सर्व काही देवाच्या सत्तेने चालतं म्हणजे नेमकं काय? मी हा जो शब्द आहे थोडा गमतीचा आहे. मी हा म्हणिजे परी न उमजे कोठील मी कोण मी, असं एक म्हटलेलं आहे. हा जो मी आहे ना, हा खरा म्हणजे शब्द नाही आहे, ते एक स्फुरण आहे. ते स्फुरण आहे, तो शब्द नाही आहे. आता आपण पाण्यावर लाट म्हणतो, तर लाट हे खरं हे नाव आहे नुसतं, पण खरं म्हणजे ते पाण्याचं स्फुरण आहे, म्हणजे ते लाट. कळलं की नाही? तर मी असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला पुष्कळ लोकांना नेमका मी म्हणजे काय, कोण, कसा, केवढा ते कळत नाही. आता गंमत अशी आहे, तुम्ही आता दररोज चहा करता की नाही नवऱ्यासाठी? आता चहामध्ये किती घटक आहेत? पाणी, दूध, चहाची पूड, साखर आणि विस्तव. तर विस्तवाशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे 5 घटक मिळून चहा नावाची गोष्ट झाली. म्हणजे तुम्ही जेव्हा चहा म्हणता तेव्हा हे 5 घटक तिकडे असतात. कळलं की नाही? पण आपल्याला तसं वाटतं का? चहा म्हटल्यानंतर आपल्याला फक्त चहा आपण पितो तेवढंच आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षामध्ये चहा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 5 घटक येतात. का हे 5 घटक नसेल तर चहा होऊ शकत नाही. तसं आपल्या ठिकाणी हा जो मी आहे, हा मी हा त्या चहासारखा आहे. या मीमध्ये अनेक घटक आहेत, काही अदृश्य आहेत, काही दृश्य आहेत. आता पहिलं म्हणजे हे शरीर त्या मीमध्ये आहे. म्हणून तुम्ही ज्याला मी म्हणता तेव्हा तुमचा हात कुठे जातो? शरीराकडे जातो. म्हणजे शरीर हा पहिला घटक झाला. दुसरा घटक म्हणजे बहिर्मन, तिसरा घटक म्हणजे अंतर्मन, चौथा घटक म्हणजे जीवतत्व, 5वा घटक म्हणजे आत्मतत्व आणि 6वा घटक म्हणजे परमात्मा, परमेश्वर. एवढे सगळे घटक एकत्र येतात तेव्हा मी म्हणतो. बघा आता तुम्ही शरीर जर बाजूला टाकलं तर तुम्ही मी म्हणाल का? मी म्हणू शकत नाही. आता मनच जागेवर नाही तर तुम्ही मी म्हणू शकाल का? नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा हा मी असं आपण ज्याला म्हणतो त्यावेळेला नेमका मी कोण असं तुम्ही जर शोधायला गेलात ना तेव्हा सापडणारच नाही. तुम्ही जर मीला शोधायला जाल ना तर मी नावाची गोष्टच नाही आहे, कारण ते आहे ते स्फुरण आहे. तुम्ही जर लाट नावाची गोष्ट शोधायला गेलात तर लाट तुम्हाला मिळणारच नाही. मिळेल ते पाणी. त्या लाटेचं स्फुरण म्हणजे पाणी, पाण्याचं स्फुरण म्हणजे लाट. आणि म्हणून लाट तुम्हाला दिसणार नाही, आणि जे दिसेल तर ते पाण्याचा आकार दिसेल, त्याला तुम्ही नाव दिलं लाट, पण प्रत्यक्षात ते पाणीच आहे. तसं आपल्या ठिकाणी हा जो मी आहे, या मीमध्ये अशा अनेक घटक आहेत आणि हे सगळे घटक एकत्र या मीमध्ये झालेले असतात. म्हणून मी हा सामान्य नाही आहे, हा मी असामान्य आहे. आता हा मी जो आहे ना ह्याच्यामध्ये पुन्हा स्वामी, मी आणि मी पण असे पुन्हा 3 घटक आहेत. हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे बरं का. स्वामी, मी आणि मी पण. आता स्वामी म्हणजे कोण? ब्रह्मांडाचा स्वामी. कळलं की नाही? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्मय जाणून शरणागत.
म्हणून हा जो ब्रह्मांडाचा जो स्वामी, हा पहिला स्वामी लक्षात घ्या की संबंध विश्वाचा अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो चालक पालक मालक तो म्हणजे स्वामी. हा स्वामी शरीराच्या ठिकाणी मी म्हणतो. हा जो स्वामी आहे तो शरीराच्या ठिकाणी मी म्हणतो. हे तुम्हाला कधीतरी समजलं होतं का? नाही. तुम्ही मी म्हणता, कळलं की नाही? तेव्हा आपण ज्यावेळेला मी म्हणतो तेव्हा मी म्हणणारा हा स्वामी आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे मी मगाशी जे अनेक घटक सांगितले त्याच्यामध्ये स्वामी हा घटक झाला. कळलं की नाही? स्वामी मी म्हणतो. आता हा जो मी म्हणणारा जो आहे ना, त्याचं रूपांतर मीपणामध्ये होतं. रूपांतर म्हणण्यापेक्षा त्याचं घसरण मीपणामध्ये होतं. आता मीपण म्हणजे काय? तर मीपण म्हणजे आता तुम्ही मी म्हणता, कळलं की नाही? आज तुम्ही ज्याला मी म्हणता तेव्हाला जो मी मगाशी सांगितला तो मी नसतो. तर तुम्ही ज्याला मी म्हणता त्यावेळेला मी पण असतं त्या ठिकाणी. कळलं की नाही? मी पण असतं त्या मीच्या ठिकाणी. आणि खरा जो मी आहे आणि जो स्वामी आहे त्याचा पत्ता नसतो. ते तुमच्या दृष्टीने बेपत्ता. कळलं की नाही? जो मी म्हणणारा आणि तो स्वामी हे दोन्ही बेपत्ता. बेपत्ता म्हणजे ते कुठे गेलेले नाहीत, आहे तिथेच, पण तुम्हाला ते माहीत नाही. आणि तुम्ही ज्याला मी म्हणता त्यावेळेला तुम्हाला अपेक्षित असतं, अभिप्रेत असतं ते मी पण. म्हणून हे जे मी पण आहे, मी पण कशात आहे? मी पण कशात आहे ते सुद्धा आपण लक्षात घ्या. आता तुमचं नाव ऐश्वर्या नारकर, बरोबर? हां. आता ऐश्वर्या नारकर तुम्ही ज्याला मी म्हणता तेव्हा तुमच्या लक्षात कोण असतं? ऐश्वर्या नारकर. लक्षामध्ये आलं की नाही? मग दुसरी गोष्ट म्हणजे मी हिंदू, मी अमुक जातीची, माझं कुळ अमुक, माझं गोत्र अमुक, मी अभिनय करते, मी अशी आहे, मी तशी आहे, हे सगळं जे आहे ना ते फुगत 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 एवढं जातं. हा जो मीपणाचा जो फुगा तो एवढा फुगतो एवढा फुगतो एवढा फुगतो तो सगळ्यांना व्यापून टाकतो. म्हणजे शरीरालाही व्यापतो, तो बहिर्मनाला व्यापतो, अंतर्मनाला व्यापतो, आत्मतत्वाला व्यापतो आणि परमेश्वरालाही व्यापतो. व्यापतो म्हणजे काय? झाकून टाकतो. म्हणजे तुम्हाला त्याचं आठव पण नाही. बघा, खरं सांगा, आठव आहे का? नाही. तुम्हाला आठव आहे फक्त मी ऐश्वर्या नारकर एवढंच तुम्हाला माहिती आहे. बाकी तुम्हाला काही, आणि मी मग अमुक जातीची, अमुक धर्माची, अमुक पंथाची, अमुक हे, आणि मी अभिनय करते, माझं असं, माझं काय, हे सगळं जे आहे ना हे त्या मीपणामध्ये येतं. आणि हा मीपणा म्हणजे फुगा आहे. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे मीपणा म्हणजे पांघरून आहे. काय काय माणसं पांघरून घेतात ना ते अगदी डोक्यावरून घेतात, म्हणजे ते सगळ्याला झाकून टाकतात. ते सगळ्याला म्हणजे संपूर्ण शरीराला झाकून टाकतात. कळलं की नाही? तसं हे जे मी पण म्हणजे पांघरून आहे. आणि या पांघरुणाने संपूर्णपणे सर्वांना झाकून टाकलेलं आहे. शरीराला पण. तुम्हाला शरीराला झाकून टाकलं हे आम्हाला पटत नाही. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला शरीराची आठवण असते का? खरं सांगा. फक्त विशिष्ट वेळेला तुम्ही आता आता बाहेर पडायचं आहे तर आपण जरा व्यवस्थित असलं पाहिजे, पण तुमचं लक्ष कुठे असतं? फक्त आपण व्यवस्थित दिसलं पाहिजे इथे असतं, शरीराकडे नसतं. आपलं संपूर्ण शरीरात लक्षच नसतं. म्हणजे शरीराला व्यापून टाकलेलं आहे. या मीपणाने शरीराला व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे शरीराचं सुद्धा आपल्याला आठवण नसतो. मग त्याच्या पुढे बहिर्मन, अंतर्मन, जीवतत्व, आत्मतत्व, परमेश्वर हे म्हणजे आपल्या गावी पण नाही. हे आपल्या गावी पण नाही. हे जे मी पण आहे हे मी पण येतं कुठून? हे मी पण येतं ना ते संस्कारातून येतं. तुम्हाला ऐश्वर्या नाव कोणी दिलं? समाजाने दिलं, म्हणजे आईवडिलांनी दिलं.
कोण काका देईल, कोण मामा देईल, म्हणजे समाजाने तुम्हाला हे ऐश्वर्य नाव दिलं. आता ऐश्वर्य नाव आल्याबरोबर त्याच्या पुढे मग तुम्हाला पूर्वी वडिलांचं नाव होतं, आता पतीचं नाव आहे, पुढे आडनाव आलं. त्या आडनावाबरोबर आपली जात पात सगळं मगाशी धर्म वगैरे सगळं येऊन चिकटलं. आता हे सगळं जे आपल्याला येऊन चिकटलं त्याप्रमाणे आपल्यावर संस्कार झाले. आता एखादा हिंदू मनुष्य त्याचे संस्कार वेगळे, मुसलमान त्याचे संस्कार वेगळे, ख्रिश्चन त्यांचे संस्कार वेगळे, बुद्ध त्यांचे संस्कार वेगळे. हे संस्कार वेगळे असल्यामुळे ही सगळी म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेने वागतात. त्याच्यातून दुजेपणा निर्माण होतो. श्रेष्ठ आणि कनिष्ठ भाव, श्रेष्ठ आणि कनिष्ठ म्हणतो की नाही, याला दुजेपणा म्हणतात. हा दुजाभाव जो आहे, त्याचा परिणाम अहंभावात होतो. आणि मग मी श्रेष्ठ, मी कनिष्ठ, माझं चांगलं तुझं वाईट, माझा धर्म चांगला तुझा धर्म वाईट, माझी जात श्रेष्ठ तुझी जात कनिष्ठ, कळलं की नाही. अशा तऱ्हेने हा दुजाभाव निर्माण होतो. इतकंच नव्हे तर माझा देव खरा तुमचा देव खोटा असं म्हणतात धर्मातले लोक. माझा धर्म खरा तुझा धर्म खोटा, माझा देव आहे ना, माझ्या धर्मामध्ये तुम्ही जर आलात तर माझा धर्माचा जो देव आहे तो तुम्हाला वाचवेल. तुम्ही तुमच्या धर्मात राहिलात ना तर तुम्ही नरकात जाल, आम्ही स्वर्गात जाणार. अशा बाता मारणारे किंवा थापा मारणारे लोक साधेसुधे नाही, चांगले धर्म मार्तंड आहेत, कळलं की नाही. आणि हे जे संस्कार केले जातात त्याच्यातून तंटे बखेडे, भांडण, नंतर दंगेधोपे, युद्ध लढाया, हे सगळं जे निर्माण झालेलं आहे ते या संस्कारातून, जे मी पण आपल्याला लादलं जातं त्याच्यातून हे सगळं होतं. म्हणून ज्यावेळेला आपण मी म्हणतो त्यावेळेला हा जो मी आहे, हा मी, त्याच्यामध्ये मी पण आहे. मी पण कुठून आलं, समाजाकडून आलं, संस्कारातून आलं. पण ॲक्सेप्ट कोणी केलं, ॲक्सेप्ट मी केलं, कळलं की नाही. आता ॲक्सेप्ट करण्यामध्ये पुन्हा दोन भाग आहेत. आपण जेव्हा जन्माला आलो त्यावेळेला आपल्यावर ते लादलं गेलं. ऐश्वर्य हे नाव तुमच्यावर लादलं गेलं, ते काय तुम्ही मला हे नाव द्या म्हणून म्हटलेलं नाही. धर्म तुमच्यावर लादला गेला, जात तुमच्यावर लादली गेली, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर लादल्या गेल्या. आणि काही गोष्टी तुम्ही तुमच्या अंगावर घेतल्या त्या आता मग नंतर मोठ्या झाल्यानंतर तुम्ही काही गोष्टी स्वतःच्या अंगावर घेतल्या स्वतःहून, त्यासुद्धा खरं म्हणजे संस्कारातूनच येतात, कळलं की नाही. म्हणून जीवनविधी असं सांगते की हा मी जो आहे हा मी सामान्य नाही आहे. याच्यामध्ये वाईट, मीमध्ये काही वाईट नाही. परमेश्वर वाईट नाही, ईश्वर वाईट नाही, आत्मतत्व वाईट नाही, जीवतत्व वाईट नाही, बहिर्मन, अंतर्मन, शरीर आणि मी पण, याच्यात काही वाईट नाही. वाईट आहे ना तो फक्त दुजाभाव, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ, माझं खरं तुझं खोटं, माझं चांगलं तुझं वाईट, हा जो दुजाभाव आहे, माझी जात श्रेष्ठ तुझी जात कनिष्ठ, ह्याच्यातून माणूसपणाला हरवून बसला. आणि आज माणूस राहिलेला नाही, तो दैत्य झालेला आहे, दानव झालेला आहे. म्हणून पेपरमध्ये बघा तुम्ही काय काय येतं, युद्ध लढाई झाल्या, एक ॲटम बॉम्ब पडला, किती लोक मेले. पूर्वीच्या काळी लोक मरायचे, पण ॲटम बॉम्बने किती लोक मारले गेले, शहराच्या शहर उद्ध्वस्त झाले. हा जो दुजेपणा निर्माण झाला, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण झाला, याच्यातून सर्व अनिष्ट निर्माण झालं. म्हणून वाईट काय, वाईट फक्त दुजाभाव, तो येतो संस्कारातून. मग संस्कार मानवतेचे केले पाहिजे. म्हणून आम्ही काय सांगतो, तुम्ही संस्कार मानव, तू माणूस आहेस आणि माणसासारखं वागलं पाहिजे असा संस्कार करा, मग सगळं जग सुखी होईल. सगळं जे जग आहे ना ते सुखी होईल ना. तू माणूस आहेस, माणसासारखं तू वाग, म्हणजे प्रत्येक मनुष्य माणसासारखा वागला तर सगळे लोक सुखी झाले की नाही. आज प्रत्येक माणूस माणसासारखा वागत नाही, म्हणून तो दानवासारखा दैत्यासारखा वागतो आणि म्हणूनच सगळं दुःख निर्माण झालं. व राक्षस काय पूर्वी होते आणि आज नाही असं नव्हे. आज खूनबिन करतात, मारामाऱ्या करतात, ते राक्षसच.
राक्षस म्हणून काय, त्यावेळेला राक्षस वेगळे होते आणि आता वेगळे नाही. त्यावेळेला राक्षस होते, आजही राक्षस आहे. कंस हा राक्षस होता, पण तो कृष्णाचा मामा होता. कृष्ण आम्ही देव म्हणतो, त्याचा मामा राक्षस. मग त्याची आई आम्ही त्याला देव मानव म्हणतो. मग ज्या घरात तो वाढला तो नंद कुमार, तोही मानव. म्हणजे मानव, दानव आणि देव हे मानवातच आहे, माणसातच आहे. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की हा जो मी आहे, हा मी जर शोधायला गेला तर मिळणार नाही. तुम्ही फार तर शरीराकडे बोट करून मी म्हणाल, पण ते अपूर्ण आहे. कळलं की नाही? शरीराकडे तुम्ही जाऊन मी म्हणाल ते अपूर्ण आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, आता हे शेजारी कोण उभे आहेत त्यांना मी जर सांगितलं ऐश्वर्या मला दाखवा, मी तुम्हाला 1,00,000 रुपये बक्षीस देतो, त्याला दाखवता येईल? नाही दाखवता येणार. इथे स्टॅम्प आहे का ऐश्वर्याचा? नाही. नावाचा नारकर नाही. धर्माची जात, तुम्ही जे स्वतःला जे समजता त्याच्यापैकी एकही गोष्ट इथे नाही आहे. त्याच्यापैकी एकही गोष्ट इथे नाही आहे प्रत्यक्षात. आणि म्हणून ऐश्वर्या नारकर दाखवा म्हटलं ना, मी 1,00,000 रुपये देतो, मग दाखवता येणार नाही. हे सगळं जे आहे ना, हे सगळं जे सर्व मिळून जसा चहा होतो तसं झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये वाईट फक्त एकच आहे, म्हणजे दुजाभाव. ते धर्म वाईट नाही, जात वाईट नाही, पंथ वाईट नाही. कळलं की नाही? असं वाईट काहीच नाही. वाईट आहे ना ते फक्त श्रेष्ठ कनिष्ठ भाव, हा वाईट आहे. त्याच्यातून माणूस हेवे दावे, मत्सर, द्वेष, तिरस्कार या गोष्टी निर्माण होतात. आणि त्याच्यातून भांडण तंटे, युद्ध लढाई होतात. म्हणून जीवनविद्या सांगते की हा मी कोण आहे हे पहिलं समजून घ्या. कळलं की नाही? आणि मी कोण समजलं ना की सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात. मग अहंकार जातो, अभिमान जातो आणि माणूस माणसासारखा वागायला लागतो. आता हे जीवनविद्येचं तत्त्वज्ञान तुम्ही घ्यायचं की नाकारायचं हे तुम्ही ठरवा, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प. मी म्हणजे नक्की काय आणि सर्वत्र त्याची सत्ता कशी नांदते हे आपल्याला कळलंच असेल. सखोल ज्ञानासाठी जीवनविद्येचा अभ्यास करा. नमस्कार.
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं